तुम्हाला पण कळसुबाईवरनं हा सूर्योदय बघायचा आहे? सर्वात पहिले कसाऱ्याला पोचा. आम्ही पंचवटी एक्सप्रेस पकडून कसाऱ्याला पोचलो. आता कसाऱ्याला पोचलोय. ही एक्सप्रेस पकडून आलो, पंचवटी एक्सप्रेस पकडून आता कसाऱ्याला आलो. तर आता इकडनं पुढे कसं जायचं तुम्हाला सगळं सांगतो. तर चला पुढची व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही. इकडनं पुढे जाते. आता कसारा स्टेशनला उतरलोय आम्ही. आता इकडे बघू शकता तुम्ही, इकडे एकदम ईस्टला पुढे जायचं आहे तुम्हाला. इकडे खाली गेली की तुम्ही इकडे तुम्हाला बस बघायला भेटते. इकडे तुम्हाला कसारा स्टेशन दिसत आहे. तिकडनं ईस्टला असं इकडनं खाली चालत आलो. इकडनं खाली चालत आलो की तुम्हाला इकडे ही अकोला जाणारी बस आहे. ही अकोला जाणारी बस आहे. ही तुम्हाला बारी विलेजपर्यंत सोडेल. तर चला बसमध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो. ही बस आहे. ही बस निघेल 9 पर्यंत काहीतरी निघेल बोललेत लोक. आता बघू 9 वाजता ही निघेल. तर चला बसमध्ये. ब्रेक पण पडते ना कधी कधी. ही बसने आम्हाला आता बारी गावात सोडलंय. बघू शकतात आता आम्ही बारी गावात आहे. तर इकडनं आता कळसुबाईचा ट्रॅक चालू होणार आहे. तरी बसले 1.5 तासात तरी आम्हाला इथे पोहोचवलं. कसारा ते बारी विलेजपर्यंत कमीत कमी 1.5 ते 1 तास पकडून चाला तुम्ही. 9 वाजता तिकडनं बस सुटले ना. आता 10:30 वाजलेत. आता आम्ही बारी विलेजमध्ये आहे. तुम्ही बघू शकता इकडे सगळी माहिती दिलेली आहे कळसुबाईची. 1646 मीटर म्हणजे सगळ्यात महाराष्ट्राचा सगळ्यात हायेस्ट पीक म्हणून ओळखला जातो कळसुबाई. इथे आम्ही चायचा ब्रेक घेतला. आता चाय पिऊ आणि निघू पुढे. तर आता आम्ही कळसुबाईची ट्रेकिंग चालू केली आहे. आता आम्ही बारी गावात आहे. आता बारी गावापासून मेन कळसुबाईची ट्रॅक स्टार्ट पॉईंटला चालले. कमीत 1-2 किलोमीटरचं ट्रॅक आहे तिथपर्यंत. तर आता तिथे पोचू आणि दाखवतो तुम्हाला तिथे पोचून किती टाईम लागतो अजून. आता आम्ही कमीत कमी 11ला चालू केली ट्रॅकिंग. इथे बघू शकतात जागेवरती मार्किंग केलेली आहे. त्या मार्किंगवरती चालून तुम्ही इझिली वरती जाऊ शकतात. आता आम्ही बारी गावापासून मेन कळसुबाईच्या स्टार्टिंग पॉईंटला चाललो आहे. 1-2 किलोमीटर कळसुबाईच्या ट्रॅकिंग स्टार्टिंग पॉईंटपर्यंत. तर आता आम्ही इकडनं वरती आलो आणि आता इकडे समोर कळसुबाई देवीचं मंदिर आहे. तर इकडनं आशीर्वाद घेऊ. आणि हा इकडे समोरच ट्रॅक स्टार्ट पॉईंट तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला ट्रॅक स्टार्ट पॉईंट दिसत असेल इकडनं आपली ट्रेनिंग चालू आहे. तर चला कळसुबाई देवी थोडा मंदिराचा आशीर्वाद घेऊ, पाया वगैरे पडू आणि निघू पुढच्या दिशेने. चला मंदिरात जाऊ, आशीर्वाद घेऊ. आता पुढे चाललो आम्ही. आता आम्हाला कळसुबाई देवीचं स्टार्टिंग पॉईंट बघायला भेटतं. बघू शकतात स्टार्टिंग पॉईंटपासून आता आम्ही निघतो पुढच्या दिशेला. इकडे पायरी मार्ग लागलेला आहे, बघू शकतात तुम्ही. हा इथे आता पायऱ्या लागलेल्या आहेत कळसुबाईच्या. तो तिकडनं खाल्ला एकदम ट्रॅक करून आलो आम्ही. आता इकडनं पुढे जायचं आहे. हा बघू शकतात पायरी मार्ग लागलेला आहे. आता इकडनं अजून 1-अर्धा तासाची ट्रॅकिंग असेल. मग आपण पोचू लोखंडे शिड्यापाशी.
तिकडनं आता पुढे जाऊ. चला आता इकडे लोखंडी शिड्या लागलेल्या आहेत. तर आता त्यातनं वरती चाललं. शिड्या क्रॉस केलेत आम्ही. आता इकडे थोडा पायरी मार्ग लागला. पहिली लोखंडी शिडी क्रॉस केली आता आम्ही. आता वाजले 2:17 आणि 2:17 आम्ही आलो एकदम कसवाच्या टॉप वरती. लिहिलेलं आहे उंची वगैरे सगळं. कळसाईचं देवीचं मंदिर आहे. आता टॉपला तर सनराईज कधी होतोय, सनराईजची वाट बघू, थोडा रेस्ट.